नमस्कार. मी अमोल पांडुरंग घोगरे. ज्ञानप्रबोधिनी अंबाजोगाईंनी माझ्या प्रयोगाची नोंद घेतली आणि ती मला सादर करण्यासाठी संधी दिली, त्याबद्दल संयोजकाचे मनःपूर्वक आभार. माझ्या प्रयोगाचे नाव आहे विद्यार्थ्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन जागृत करणे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना रोबोटिक्स, IoT, मेकॅट्रॉनिक्स इत्यादी विषयांवरती मी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय रोबोटिक्स स्पर्धेत विद्यार्थ्यांनी जे सुयश संपादन केले, हे सर्व साध्य झाले ते प्रोजेक्ट फ्रॉम स्क्रॅच या माझ्या अध्यापन पद्धतीमुळे. या अध्यापन पद्धतीमुळे विद्यार्थ्यांना नवीन कन्सेप्टचे आकलन, त्यांचे वक्तृत्व कौशल्य, निरीक्षण कौशल्य, बौद्धिक क्षमता, तसेच प्रकल्पाविषयी संशोधनात्मक वैचारिक पातळी, विद्यार्थ्यांमध्ये एकमेकांविषयी सहकार्याची भावना, आत्मीयता आणि व्यावसायिकता ह्या सर्व कौशल्य गुणांचा विकास होतो. IIT गुवाहाटीने 2018मध्ये आंतरराष्ट्रीय रोबोझेस 2018 ही स्पर्धा आयोजित करण्यात आली. त्यामध्ये रोबो रेसिंग स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. मी या स्पर्धेसाठी 4 विद्यार्थ्यांची निवड केली. 9वीतील कुमारी गायत्री ठाकूर आणि कुमारी अंजली विभुते आणि 10वीतील विद्यार्थी सतीश गुबगे आणि प्रशांत लोणे ह्या विद्यार्थ्यांना मी लाईन फॉलोअर रोबोट बनविण्यास शिकविले. जवळपास आम्ही वेगवेगळ्या सेन्सर आणि वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म हार्डवेअर युनिट जसे की आर्डिनो युनो, आर्डिनो नॅनो, ॲटमेगा 8, ॲटमेगा 16 अशा वेगवेगळ्या साहित्यांचा वापर करून मी विद्यार्थ्यांकडून 5 रोबोट बनवून घेतले. त्या 5 रोबोटची रेसिंग करून कमीत कमी वेळेत जे ट्रॅक पूर्ण करतील अशा 2 रोबोट्सची निवड केली. जवळपास 35 देशांनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला होता आणि ह्या 35 देशांमधून 20 उत्तम रोबोटची निवड करण्यात आली. त्याच्यामध्ये डिझाईन मेकिंग, वेट ऑफ द रोबोट, सेन्सर ॲडजस्टमेंट, सेन्सर प्रिसिजन, ट्रॅक फॉलोइंग क्वालिटी ह्या इत्यादी अशा गोष्टींवरती सखोलपणे त्या ठिकाणी चर्चा करण्यात आली आणि रोबोटचे डेमो व्यवस्थितपणे दाखविले. आमच्या रोबोटचा या स्पर्धेमध्ये 5वा क्रमांक आला. हे कौशल्य आत्मसात करण्यासाठी ह्या माझ्या अध्यापन पद्धतीमध्ये एकूण 10 टप्पे आहेत. तर हे सर्व मुद्दे आपण जाणून घेऊया. 2017 पासून मी विद्यार्थ्यांना रोबोटिक्सविषयी ज्ञान द्यायला सुरुवात केली. सर्वात महत्त्वाचा माझा पहिला मुद्दा आहे, तो आहे आकर्षण, आवड आणि ओळख. विद्यार्थ्यांचा कल ह्या वैज्ञानिक दृष्टिकोनाकडे वाढण्यासाठी मी प्रथमतः हॉटेलमधील विद्यार्थ्यांना ड्रोन बनविण्यास सांगितले. ड्रोन असेंबल केल्यानंतर शाळेच्या प्रार्थनेच्या वेळी मी विद्यार्थ्यांसमोर तो ड्रोन उडविला. त्यामुळं काय झालं की बऱ्याचशा विद्यार्थ्यांना आम्ही केलेल्या वेगवेगळ्या प्रयोगशील साहित्यांची त्यांना ओळख आणि आकर्षण व्हायला सुरुवात झाली आणि बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा प्रतिसाद आम्हाला मिळू लागला. मग मी त्यांना आवाहन केलं की आपापले साहित्य, तुमची आपापल्या संकल्पना तुमच्या कागदावरती म्हणा किंवा जमल्यास साहित्य बनवून तुम्ही ते दाखवत चला. अशा पद्धतीने मग मी त्यांना आवाहन केलं. त्यामुळे विद्यार्थ्यांचा उत्साह द्विगुणित झाला आणि त्याचबरोबर विद्यार्थी वेगवेगळे साहित्य बनवून येऊन दाखवत होते. ह्या आकर्षणानंतर चिकित्सकतेने आणि उत्साहाने विद्यार्थी प्रश्न विचारत होते. दुसऱ्या टप्प्यामध्ये विद्यार्थ्यांना थेअरी आणि प्रॅक्टिकल याचे धडे द्यायला सुरुवात केली. त्याची तोंड ओळख आणि कशा पद्धतीने हे कार्य करते, त्याची कार्यरचना, त्याची मांडणी, त्याची जोडणी आणि त्याच्यात वापरण्यात आलेले प्रोग्रामिंग आणि त्याचे कार्य कशा पद्धतीने होते याचे सखोल ज्ञान द्यायला सुरुवात केली. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आवडीबरोबरच त्यांच्यामध्ये त्या साहित्याची, त्या तंत्रज्ञानाची ओळख निर्माण व्हायला, समजायला सुरुवात झाली. ह्या सगळ्या गोष्टी थेअरी आणि प्रॅक्टिकल विद्यार्थ्यांना मी डिजिटल क्लासरूम पद्धतीने मी घेत असे. त्यामुळे याचा फायदा असा झाला की विद्यार्थ्यांना प्रत्यक्षदृष्ट्या
ती वस्तू त्यांना दिसेल. त्याची रचनात्मक ओळख आणि त्याची मांडणी विद्यार्थ्यांना कळण्यास अतिशय सोपे जाते. त्यामुळे कमीत कमी वेळामध्ये त्या तंत्रज्ञानाची ओळख करून घेण्यास ह्या साहित्यांची त्याला माहिती मिळण्यास मदत होते आणि त्याचं निरीक्षण क्षमता जी आहे ती वाढण्यास मदत होते, ज्याला आपण व्हिज्युअल लर्निंग असे म्हणतो. सर्व विद्यार्थ्यांना एकत्रित केलं, त्यामुळे फायदा असा झाला की सर्वांना एकाच वेळेला त्याबद्दलची माहिती मिळण्यास मदत होते. अशा पद्धतीनं मग विद्यार्थ्यांना मी एकाच वेळेला थेरी आणि प्रॅक्टिकलचे नॉलेज देतो, जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांना ते एकाच वेळेला समजेल. मुळात रोबोटिक्सचे ज्ञान देण्यासाठी किंवा इलेक्ट्रॉनिक्स रिलेटेड एखादी माहिती जर सांगायची जर असेल तर विद्यार्थ्यांना कोरिलेशन टेक्निक म्हणजेच परस्पर संबंध हे दाखवणे फार गरजेचे आहे. जेव्हा विद्यार्थ्यांना आपण नवीन कन्सेप्टची माहिती सांगू त्यावेळेला हा परस्पर संबंध जो आहे तो अतिशय लागू पडतो. जसे की मायक्रोप्रोसेसर हा इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाइस आहे, ज्याला की आपण इलेक्ट्रॉनिक्सचा मेंदू असे म्हणतो. तशाच पद्धतीने मानवी मेंदूसुद्धा जशा आपल्या अवयवांना कंट्रोल करतो, त्याचे नियंत्रण करतो, तशाच पद्धतीने इलेक्ट्रॉनिक्स मायक्रोप्रोसेसरसुद्धा दिलेल्या इनपुट आउटपुट डिव्हाइसेसनासुद्धा तशाच प्रकारे कंट्रोलिंग करतो. आणि ह्याचे प्रोग्रामिंग कशा पद्धतीने करावे, प्रोग्रामिंगचे फायदे काय आहेत आणि त्याच्यामध्ये कशा पद्धतीने तुम्ही कस्टमाइज करू शकता, स्वतः तुम्हाला जसा पाहिजे तसा बदल कशा पद्धतीने करू शकता, ह्याचेही मी ज्ञान त्यांना दिले. ह्या डीप लर्निंगमुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढला आणि ह्यानंतर मी विद्यार्थ्यांना प्रोजेक्ट हाताळणी करण्याअगोदर मी त्यांचे परीक्षण व मूल्यांकन केले, जो की हा माझा तिसरा टप्पा आहे. ह्या तिसऱ्या टप्प्यामध्ये मी जे शिकवलेलं आहे त्या थेरी आणि प्रॅक्टिकलमध्ये किती मुलांना त्याचे ज्ञान अवगत झालेले आहे आणि किती विद्यार्थ्यांना अजून ज्ञान पाहिजे तेवढे मिळालेले नाही याचे मी परीक्षण केले. या परीक्षण आणि मूल्यांकनामुळे विद्यार्थ्यांना कोणत्या गोष्टीची गरज आहे याचे ज्ञान आपल्याला मिळते आणि तशाच पद्धतीने ते ज्ञान पुन्हा त्यांना देऊन जे समजलेल्या विद्यार्थ्यांमध्ये त्यांच्यामध्ये ग्रुप डिस्कशन, प्रेझेंटेशन स्किल वाढायला सुरुवात झाली. आणि त्याबरोबरच ज्या विद्यार्थ्यांना पुन्हा पुन्हा त्या थेरी आणि प्रॅक्टिकलचे ज्ञान मिळू लागले, त्यामुळे तेही विद्यार्थी ह्या क्षेत्रामध्ये पारंगत होऊ लागले. यानंतर माझा पुढचा टप्पा आहे प्रोजेक्ट फ्रॉम स्क्रॅच. पहा, शिका, समजून घ्या आणि बनवा. यामध्ये मूळ उद्देश असा आहे की विद्यार्थ्यांना प्रत्यक्षपणे मी हाताळणी करण्यासाठी ती वस्तू त्यांच्या हातात देतो, जेणेकरून त्याची रचना, त्याचा आकारमान याची ओळख होते आणि ज्या काही गोष्टी थेरी आणि प्रॅक्टिकलमध्ये जे प्रश्न विचारू शकले नाहीत ते प्रत्यक्ष कृती करताना त्यांना पडलेले जे प्रश्न आहेत विचारण्यासाठी ते सुरुवात करतात. म्हणजे हे चिकित्सक बुद्धीची तिसरी पायरी अशी आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये विचार करण्याची क्षमता, त्याचं इमॅजिनेशन आणि मॉडिफिकेशन कशा पद्धतीने करावं आणि कोणते तंत्रज्ञान वापरून आपण ह्याला सोप्यात सोपं करता येईल याचा तो अभ्यास करायला लागतो. म्हणजे पहिल्या स्तरामध्ये जर आपण 3 टप्प्यामध्ये जर पाहिले तर फक्त ह्या ठिकाणी विद्यार्थ्याला त्या टेक्नॉलॉजीचे आकलन होण्यास सुरू होते. पण ह्या चौथ्या टप्प्यामध्ये विद्यार्थ्यांना प्रत्यक्षपणे ती वस्तू हाताळताना घ्यावयाची काळजी आणि कशा पद्धतीने त्याची मांडणी करावी याचं प्रत्यक्षपणे ते कृतिशील त्याच्यामध्ये कार्य होण्यास सुरुवात होते. आणि अर्थातच थेरी आणि प्रॅक्टिकल आणि कृती या तिन्ही गोष्टीचा ह्या ठिकाणी मेळ जुळून येतो आणि विद्यार्थी वस्तू बनवण्यामध्ये किंवा जे काही रोबोटिक्सचे साहित्य असेल किंवा IoT रिलेटेड गोष्टी असेल ते बनविण्यासाठी तो प्रयत्न करत असतो. ह्यानंतर माझा 5वा टप्पा आहे कौतुक आणि प्रोत्साहन. ज्या विद्यार्थ्यांना प्रोजेक्ट मी जे बनवायला सांगितलं होतं, जे टास्क त्यांना दिलं होतं ते त्यांनी कंप्लीट केलं, अशा विद्यार्थ्यांचं मी कौतुक करत होतो. आणि ज्या विद्यार्थ्यांना जमलं नाही त्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करत होतो.
आणि त्यांचं नेमकं कुठं चुकलेलं आहे ते त्यांना दाखवून देत होतो आणि त्या ठिकाणी त्यांना मार्गदर्शन करून त्या चुका दुरुस्त करायला लावत होतो. त्यामुळं काय झालं की विद्यार्थी नाराज न होता अजून इतक्या उत्साहाने तो कार्यास लागतो. अशा पद्धतीनं मग मी ह्या 5 टप्प्यापर्यंत आणल्यानंतर विद्यार्थ्यांना आता ॲडव्हान्स लेव्हलवर घेऊन जाण्यासाठी मी वेगवेगळ्या कॉम्पिटिशन आणि वेगवेगळ्या स्तरावरती कशा पद्धतीने तयार असलं पाहिजे, कशा पद्धतीने आपल्याला परिपक्व असलं पाहिजे, ह्यानुसार मग त्यांची तयारी करण्यास सुरुवात केली. ज्या विद्यार्थ्यांचे आकलन चांगल्या पद्धतीने झालेले आहे आणि जे विद्यार्थी अजूनही आकलन झालेलं नाही पण त्यांचं वक्तृत्व चांगल्या पद्धतीचं आहे, अशा विद्यार्थ्यांना मी एकत्र केलं. त्या एकत्र केलेल्या विद्यार्थ्यांना एक एक प्रोजेक्ट द्यायला सुरुवात केली. त्यामुळं काय झालं की ह्या वेगवेगळ्या विद्यार्थ्यांमध्ये ह्या इनोव्हेटिव्ह स्किल्स, इनोव्हेटिव्ह आयडियाज अँड इम्प्लिमेंटेशन विथ टेक्नॉलॉजी ह्या माझ्या 6व्या टप्प्यावरती विद्यार्थ्यांना नॉलेज द्यायला सुरुवात केलं. वर्कशॉपच्या माध्यमातून आणि मंगळवार ते शुक्रवारपर्यंत चालणाऱ्या माझ्या या क्लासमध्ये विद्यार्थी जे परिपक्व होत गेले त्यांना लागणाऱ्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, फॉर एक्झाम्पल व्हॅक्यूम क्लिनर आहे, लाईन फॉलोअर रोबोट आहेत, इंटरनेट ऑफ थिंग्सवरती ब्लूटूथ कंट्रोलिंग, स्मार्टफोन कंट्रोलिंग डिव्हायसेस आहेत. अशा वेगवेगळ्या डिव्हायसेसना कशा पद्धतीनं तुम्ही युनिकनेस बनवता, म्हणजे त्याच्यामध्ये असलेल्या त्रुटींना तुम्ही कशा पद्धतीनं तुम्ही सोडवू शकता, यावर मार्गदर्शन करायला सुरुवात केली. त्यामुळं काय झालं की विद्यार्थ्यांना आता पुढील टप्प्यामध्ये कशा पद्धतीनं तुम्ही कार्य करावं याचे ज्ञान येऊ लागले. पण यानंतर मला अजून एक त्याच्यामध्ये एक त्रुटी दिसून आली की विद्यार्थ्यांकडून पाहिजे तेवढा आउटपुट मला अजून मिळत नव्हतं. त्यामुळं मग मी ह्याच्यानंतर अजून एक टप्पा त्याच्यामध्ये टाकला, तो म्हणजे वन प्रोजेक्ट ऑल स्टुडंट. ह्या प्रोजेक्टमुळं काय झालं की एकाच प्रोजेक्टवरती विद्यार्थ्यांना मी काय केलं की सामावून घेतलं आणि प्रत्येकांच्या आयडियाज शेअर करण्यासाठी मी सांगितलं. त्यामुळं काय झालं की जेमतेम 10 विद्यार्थ्यांकडून वेगवेगळ्या आयडियाज आल्यानंतर ह्याच्यावरती विद्यार्थी विचार करायला लागले आणि मी त्यांना असं सांगितलं होतं की अशी अट टाकली होती की ज्यांनी एक आयडिया सांगितल्यानंतर दुसऱ्यांनी ती आयडिया पुन्हा रिपीट करू नये. त्यामुळे विद्यार्थी त्या प्रोजेक्टबद्दल एकत्रितपणे विचार करायला सुरुवात केली आणि नवनवीन आयडियाज त्याच्यामधून आणायला सुरुवात केली. टीम बिल्डिंग तयार झाली, टीमवर्क तयार झालं आणि ह्या टीमवर्कमुळे एकमेकांना सहकार्याची भावना विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाली आणि याचा फायदा त्या प्रोजेक्टवरती झालेला आहे. सर्व विद्यार्थ्यांकडून आयडियाज येऊ लागले आणि ते एकमेकांमध्ये सहकार्याची भावना निर्माण झाली. यानंतर माझा 7वा टप्पा आहे IIT, म्हणजेच इनोव्हेटिव्ह आयडियाज अँड इम्प्लिमेंटेशन विथ टेक्नॉलॉजी. यामध्ये विद्यार्थ्यांना एक युनिक साहित्य तयार करण्यासाठी, म्हणजे ज्या रेग्युलर साहित्यामध्ये ज्या काही त्रुटी आहेत त्या त्रुटी कशा पद्धतीने आपल्याला घालवता येतील आणि स्पर्धात्मक युगामध्ये आपल्याला ह्या त्रुटींवरती कशा पद्धतीने कार्य करून आपल्याला ते साहित्य अजून इतकं दर्जेदार बनवता येतील, यावरती मी मार्गदर्शन करायला सुरुवात केली. त्यामुळे काय झालं की विद्यार्थ्यांमध्ये इनोव्हेटिव्ह आयडियाजना असलेल्या टेक्नॉलॉजीचा वापर करून, आहे त्या साहित्याचा उपयोग करून कशा पद्धतीने ते नवनिर्मिती करू शकतील याची मी तयारी करून घेत होतो. त्यामुळं काय झालं की विद्यार्थ्यांमध्ये अजून इतका आत्मविश्वास बळावत गेला आणि टीमवर्कमुळे अजून इतक्या चांगल्या पद्धतीने विद्यार्थी त्या त्रुटी शोधून तो कशा प्रकारे काढून टाकता येतील यावरती विचार करू लागले. फॉर एक्झाम्पल व्हॅक्यूम क्लिनर, आम्ही त्याच्यामध्ये बदल असा केला होता की तो मातीविना कचरा उचलत होता. बरेचसे व्हॅक्यूम क्लिनर कचऱ्याबरोबर माती पण उचलतात. इंडोर्स पर्पजसाठीच आपल्याला तो वापरता येऊ शकतो, बाहेरील परिसरात आपल्याला वापरायला कठीण जातं. तर ही त्रुटी लक्षात घेऊन आम्ही त्यामध्ये असे काही बदल केले, टाकाऊ वस्तूपासून आम्ही तो व्हॅक्यूम क्लिनर बनवला. त्यामुळे काय झालं की विद्यार्थ्यांना टाकाऊ वस्तूचा सुद्धा कशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने उपयोग करता यावा याचेही ज्ञान मिळण्यास सुरुवात झाली. कमीत कमी खर्चामध्ये दर्जेदार साहित्य कशा पद्धतीने तयार करता येईल याच्याकडे विद्यार्थ्यांचा कल वाढला. त्याची रचना, त्याची साहित्य पूर्तता, त्याची मांडणी, जोडणी आणि त्याची क्षमता
ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करायला सुरुवात केली. आणि असे बरेचसे उदाहरणं तुम्हाला देता येतील, जसे की वॉटर पंप आहे. शेतातली मोटर जमिनीचा ओलावा पाहून ह्युमिडिटी सेन्सरद्वारे ॲटोमॅटिक ऑन ऑफ स्विच विद्यार्थ्यांनी बनवले. त्यानंतरचा माझा 8वा टप्पा आहे मार्केटिंग इन एक्झिबिशन्स, की विद्यार्थ्यांना आता ह्या तंत्रज्ञानाची ओळख झालेली आहे आणि ते स्वतः ते वेगवेगळे साहित्य बनवू शकतात, एवढे कॅपेबल ते झालेले आहेत. आता त्यानंतर पुढचा टप्पा आहे की ते लोकांपर्यंत पोहोचवणं. त्यासाठी मार्केटिंग इन एक्झिबिशन्स हा माझा 8वा टप्पा आहे, की विद्यार्थी जे काही वस्तू बनवतील विद्यार्थ्यांनी प्रदर्शन करण्यास सुरुवात केली. ज्या ज्या ठिकाणी कार्यक्रम होत असे त्या त्या ठिकाणी हे विद्यार्थी आपला आपला स्टॉल टाकून आलेल्या शेतकऱ्यांना म्हणा किंवा आलेल्या लोकांना त्यांच्याविषयी माहिती देत असत आणि गरजू लोकांना ती वितरण करत असत, की विद्यार्थ्यांमध्ये नुसताच वैज्ञानिक दृष्टिकोन जागृत न होता ते स्वतः वस्तू बनवून इतरांना उपयुक्त असे साहित्य निर्मिती करू लागले. आणि यातूनच विद्यार्थी स्वयंपूर्ण झाला, म्हणजे तो स्वतः साहित्याची निर्मिती करू शकतो आणि त्याचं मार्केटिंग करून तो स्वतःचा व्यवसायसुद्धा उभारू शकतो. विद्यार्थ्यांना त्याच्यामध्ये जर कौशल्य आपण जर वृद्धिंगत जर करत गेलं तर नक्कीच आपल्याला चांगले दर्जेदार आपल्याला भविष्यामध्ये सायंटिस्ट मिळतील. यानंतर अजून एक ह्यामधला महत्त्वाचा टप्पा आहे, तो म्हणजे ड्रॉबॅक्स, चॅलेंजेस अँड सोल्युशन्स. थोडक्यात सांगायचं म्हणजे जे काही पारंगत झालेले विद्यार्थी आहेत, असे विद्यार्थी किती कालावधीसाठी आपल्याजवळ असतील. विद्यार्थी आणि पालकांची अशी समस्या होते की अभ्यासाव्यतिरिक्त नवनवीन संशोधनाचंच काम करत असतो, तो अभ्यासाकडे लक्ष देत नाही. तर यासाठी मग विद्यार्थ्यांना मी अभ्यास कसा करावा आणि किती कमी वेळात आपण जास्तीत जास्त आकलन करू शकता याचेही ज्ञान द्यायला सुरुवात केली आणि त्यांना वेळेचं नियोजन पण करून दिलं. त्यामुळे विद्यार्थी अभ्यासाबरोबरच संशोधनाकडे पण लक्ष द्यायला त्याला वेळ मिळत होता. आणि यामध्ये माझा शेवटचा 10वा मुद्दा आहे, तो म्हणजे रिव्हर्स इंजिनिअरिंग. या मुद्द्याचे वैशिष्ट्य असे आहे की जे विद्यार्थी संशोधनामध्ये अजूनही अपुरे पडतात, काही गोष्टींमध्ये त्यांची पाहिजे तेवढी परिपक्वता आली नाही, अशा विद्यार्थ्यांना ही रिव्हर्स इंजिनिअरिंग टेक्निक खूप फायदेशीर ठरते. अर्थात जे मी 1 ते 9 टप्पे सांगितलेले आहेत ते 1 ते 9 टप्पे म्हणजे थेअरीपासून प्रॅक्टिकलकडे अशा पद्धतीने ही शिक्षण पद्धत आहे. पण रिव्हर्स इंजिनिअरिंगमुळे काय होईल की ॲक्च्युली जे बनवलेल्या प्रोजेक्टपासून ते थेअरीकडे ह्या रिव्हर्स स्टेपनं जर गेलोत तर विद्यार्थ्यांना नक्कीच याचा फायदा होईल. ज्या विद्यार्थ्यांना अजूनही आकलन झालं नाही अशा विद्यार्थ्यांना ह्या रिव्हर्स टेक्निकमुळे, ह्या रिव्हर्स स्टेप्समुळे नक्कीच याचा फायदा होईल आणि जे काही अपूर्ण कौशल्य आहे ते सुधारतील. अशा पद्धतीने भविष्यामध्ये पण आपल्याला विद्यार्थी घडवायचे असतील आणि भविष्य त्यांचं उज्ज्वल करायचं जर असेल तर ह्या 10 टप्प्यांचा फायदा नक्कीच होईल. धन्यवाद.